धर्म आणि संस्कृती मारली, त्यांच्या विरुद्ध एकजूट करावी असं मन होत नव्हतं, मन येत नव्हतं. आणि अशा वेळेला जिजाऊ शिवनेरीवरच्या शिवाईची प्रार्थना करत होती. देवी झडाकारी निज रूप पाहू दे, झडकरी 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 पाहू, झडकरी निज पाहू. सदानंद सदानंदवंतीन अंबिके, सदानंदवंतीन अंबिके, ध्यान तुझे, ध्यान तुझे, ध्यान तुझे, ध्यान तुझे दृढ राहू दे, ध्यान, ध्यान तुझे दृढ राहू दे, झडकरी निज रूप पाहू दे, झडकरी निज रूप पाहू दे, झडकरी निज रूप. अष्टभुजा नटनाटकिना, आ अष्टभुजा नटनाटक, नयनी प्रेम समाबुदे, नयनी प्रेम समाबुदे, जय दुर्गे भगवती भवानी, जय दुर्गे भगवती भवानी, ध्यान तुझे दृढ राहू दे, ध्यान तुझे दृढ राहू दे, झडकरी निज रूप पाहू दे, झडकरी निज पाहू दे, झडकरी निज पाहू दे, झडकरी निज रूप पाहू दे. प्रत्येक संकट कानावर जे येत होतं, त्या प्रत्येक संकटाला ऐकून जिजाबाई आपल्या पोटच्या मुलाला एकच शिकवत होती, जो कोणी असशील तो ये बाबा, पण एकच माझा धडा घेऊन ये. आता कोणतंही संकट ऐकून घाबरायचं नाही, आता कोणतंही संकट ऐकून निराश व्हायचं नाही. उलट जेवढी संकट जास्त तेवढं चिडायचं, जेवढा आव्हान जास्त तेवढ्या मुठी जास्त घट्ट वळायच्या, जेवढा शत्रू मोठा तेवढा आवेश वाढवायचा. लेकरा घाबरायचं नाही, अंधार नेहमी मोठाच असतो. ज्योतीनं ठरवलं जळायचं की एवढ्या अंधाराचा पराभव करता येतो. ज्योतीचा आकार आणि अंधाराच्या आकाराचा हिशोब नसतो करायचा, जळण्याचा हिशोब करावा लागतो. आणि फाल्गुनामध्ये वद्य तृतीया असलेल्या एका महान मंगल मुहूर्तावरती शिवनेरीवरती शिवरायाच्या जन्माची वार्ता एखाद्या पाणलोटासारखी महाराष्ट्रामध्ये पसरली. साधी सुधी नाही, शिवनेरीला सोडून ती वार्ता प्रत्येक गावाच्या कानात गेली, प्रत्येक सुलतानाच्या कानात गेली. नव्हे, दिल्लीपर्यंत सुद्धा कुठपर्यंत वार्ता पोचली. वार्ता विचित्र होती.
दिल्लीच्या बादशहाला गुडघ्यावर बसायला लावणाऱ्या शहाजी राजाला पुत्र झाला. आदिलशहा शहाजहान एकत्र होऊन युद्धाला उभे राहिले तरी सुद्धा जिंकणाऱ्या शहाजी राजाला पुत्र झाला. देवीनं आपलं स्वरूप, आपली शक्ती, आपली स्फूर्ती, आपली बुद्धी सर्व देऊन शिवाजी राजाचा पाळणा शिवनेरीवर आंदोलला. शिवाई देवीची कृपा म्हणून नाव शिवाजी नक्की केलं. हा पाळणा मी मागे 2 वेळा म्हटलोय, पण तरी सुद्धा कथानकाच्या ओघात तो पाळणा म्हणायला हवा. म्हणून जिजाऊंच्या मनामधल्या ज्या भावना आहेत आपल्या मुलासाठी त्या पाळण्यामध्ये गातो. कीर्तनाचं सादरीकरण होताना किंवा कोणत्याही कथेचं सादरीकरण होताना ऐतिहासिक साधनाच्या घटनेचा फक्त आधार घेतला जातो. प्रत्येक तपशील त्याच्याशी जोडायचा नसतो. असंच जिजाबाई म्हटल्या होत्या कशावरनं. असं प्रत्येक शब्द आणि शब्द कुठलीच बखर लिहून ठेवत नाही. जिजाऊंच्या मनामध्ये स्वराज्य स्थापनेची, साम्राज्य स्थापनेची लालसा होती, ओढ होती, इच्छा होती आणि ती त्यांनी आपल्या मुलामध्ये संक्रमित केली. एवढं एक वाक्य इतिहासातलं सापडलं. त्याला नटवण्यासाठी मग विविध काव्य तयार होतात, विविध चाली तयार होतात. हाच पाळणा त्यांनी म्हटला होता, याला पुरावा काय? काही नाही, तुला पुरावा म्हणजे दिसेल तुला कुठाय तो पुरावा. असल्या कटल्या तरी छडमाड गोष्टीला पुरावे नाही मागत बसू. हा प्रश्न असा तर नाही ना की इतिहासाच्या वाक्याच्या उलट तर आपण म्हणत नाहीये ना. एवढंच फक्त इतिहासाला धरून तपासायचं असतं. पण मेले जे इतिहासाच्या वाक्याच्या उलट बोलले त्यांना डोक्यावर घेतात. बाकी नवीन इतिहासातली नावं उद्या सांगतो, पण जुन्या इतिहासातलं सगळ्यात मोठं नाव सांगतो, मृत्युंजय कादंबरी. काय डोक्यावर नाही. त्यातली वर्णनं सगळी छान आहेत, भाषा शैली छान आहे, पण व्यासांना टांगलंच आहे कुठंतरी नेऊन त्यांनी तिकडं. काय ते म्हणजे महाभारताचे काही संबंधच ठेवत नाहीत आमच्याशी. जेव्हा पांडवांची स्पर्धा घेतली होती, कौरवांची स्पर्धा घेतली होती द्रोणाचार्यांनी की पक्षाचा डोळा फोडायचा, तिथं गोष्ट सगळ्यांना माहिती आहे जगातल्या. महाभारतामध्ये स्वच्छ लिहिलंय की त्या परीक्षेच्या वेळेला कर्ण तिथं होता, तो त्या परीक्षेमध्ये नापास झाला. पण काय करणार, शिवाजी सावंतांना तो नापास झालेला आवडलंच नाही. म्हणून त्यांनी दंडकन त्याच्यात थाप ठोकून दिली की कर्णाची आई आजारी असल्यामुळे तो घरी गेला होता. एवढं तर खोटं मी बोलत नाहीये. मग याची आई आजारी होती हे ह्यांना येऊन कोणी सांगितलं स्वप्नात? बरं, असं कुठलं दुसरं महाभारत नावाचं एखादं पुस्तक आहे का की ज्या योगे तुम्ही व्यासांना बाजूला करून त्रिज्या दाखवाल? व्यास आणि चित्रा त्रिज्या भूमितीत असतात. मग असं काहीतरी दाखवा ना. पण आपल्या मनाला येईल तसं इतिहासाला वाकडं तिकडं करून जर बोलायचं असेल तर त्या ललित कलेला अपवाद घेता, आक्षेप घेता येतो की तुम्ही जे वाढवताय ते असत्यावर वाढवताय. आपण किमान असत्य तर घेत नाहीये. जिजाऊंच्या मनात शिवाजीराजेने असं काहीच करावं अशी इच्छा नव्हती, तरी जिजाबाईंचा मी पाळणा म्हटला तर इतिहासाचा अपलाप होईल. पण जिजाबाईंच्या मनामध्ये पहिल्यापासून स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची महत्वाकांक्षा होती. हे जेव्हा 10 बखरकारण 10 इतिहासकार त्या काळापासून सांगतायत तेव्हा त्याला अनुलक्षून आता म्हणायला हरकत नाही. त्या काळामध्ये हे शब्द लिहिले होते की नाही हे महत्वाचं नसतंच. तेव्हा ऐतिहासिक गोष्टीचा अपलाप होतो का नाही ते पहा. अपलापच दाखवायचा असेल तर दाखवू का? किती मज्जेशीर असतो तो. जुन्या काळामध्ये चौथीचं जे इतिहासाचं पुस्तक होतं ना, ते आहे बरं पुस्तक अजून शिल्लक दुर्दैवाने. त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट दाखवली होती पुस्तकातल्याच चित्रात, तेव्हा कोथळा काढताना दाखवली होती. आणि आता सरकारने त्याची चित्रलिपी बदलून ते दोघं मिठी मारायला एकमेकांसमोर हात पसरून उभे आहेत असं चित्र केलेलं आहे. लग जा गले ये हसी रात हो न हो. अहो, त्या भेटीमधलं महत्वाचं काय? ते पराक्रम महत्वाचा का ही मिठी मारलेली फक्त महत्वाची? पण मग सत्याचा अपलाप सरकारने केला तर काही बोलायचं नाही.
नशीब पुढं मारला लिहिलंय तरी, पण चित्रामधून जो शौर्याचा संदेश जायला पाहिजे तो संपूर्ण शौर्याचा संदेश मारून टाकण्याचं जेव्हा तुम्ही उपद्व्याप शिक्षण मंडळाकडून करता तेव्हा तुम्हाला कोण विचारायला येणार नाही. आणि आम्ही फक्त शिक्षण मंडळाच्या दृष्टीनं जे शासनाने महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाने अधिकृत केलेल्या पुस्तकाच्या वाक्याच्या आधारे एक गाणं म्हटलं. आपले बुवा हाच पाळणा म्हटला होता, याला तुमच्याकडे काय पुरावा आहे? खरंच काही नाही, पण मला नाही वाटत इतक्या क्षुद्र स्तरावर जाऊन कोणी पुराव्याचा विचार करेल. आईची भावना त्या मुलाच्या कानापर्यंत आणि हृदयापर्यंत त्या पाळण्यातून पोचतेय. शिवबा, तुला मी झोपवण्यासाठी नाही पाळण्यात घातला, बाळा जोजोरे म्हणण्यासाठी नाही तुला पाळण्यात घातला. बाबा रे, अल्लाउद्दीनाची स्वारी महाराष्ट्रात झाल्यापासून पुढची 400 वर्ष मराठा झोपलाच आहे. आता तुला जागा करण्यासाठी पाळण्यात घातला. अरे गुणी बाळ पुरे निज, म्हणजे निजणं पुरे यासाठी पाळणा. गुणी बाळ पुरे निज आता करी सखया. उठ रे उठ शिवराया, कोणी बाळ पुरे निज आता करी सखया. उठ रे उठ शिवराया, कोणी बाळ कोणी बाळ पुरे निज आता करी सखया. उठ रे उठ शिवराया, तू खेळ असा खेळ खेळ जीवाचा, वीर श्री वीर रसाचा. तू खेळ असा खेळ खेळ जीवाचा, वीर श्री वीर रसाचा. समरात कधी पाठन दावी बेटा, करी सार्थ नाव मराठा. समरात कधी पाठन दावी बेटा, करी सार्थ नाव मराठा. देशात शिरून जे चोर, जाहले पुन्हा शिरचोर. कर त्यांचा तू संहार, समशेर करी जंगीती घेऊन या. उठ रे उठ शिवराया, कोणी बाळ पुरे निज आता करी सखया. उठ रे उठ श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरा वीर बनवोनी. घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवोनी. तू तसा वीर होशील का, जमविसी मावळे गडिका. तलवार करी धरशील का, रणिवधावया देश शत्रूचा मेळा. उठ रे उठ शिवबाळा, कोणी बाळ पुरे निज आता करी सखया. कोणी बाळ पुरे निज आता करी सखया. उठ रे उठ शिवराया, उठ रे उठ शिवराया. उठ रे उठ शिवराया. जगदंबा माता की जय. वय वर्ष 1 ते वय वर्ष 6 शिवबा शिवनेरीवरच आहेत. या पुढच्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये घडलेला इतिहास असा की कुठल्याच बाजूने सहाय्य न मिळाल्यामुळे शेवटी शहाजी राजांनी सुद्धा आदिलशहाकडेच चाकरी पत्करली.
आता आदिलशहाने शहाजी राजांना 2 जहागिऱ्या दिल्या, एक कर्नाटकामध्ये बंगलोरची आणि दुसरी जी जुनं त्यांच्याकडे गाव होतं ते पुणे, सुपे, इंदापूर, नाशिक नगर परगणा. एक नक्की होतं की शहाजी राजांना दोन्ही जहागिऱ्या एकाच वेळेला सांभाळणं काही शक्य नव्हतं. मग शहाजी राजांनी योजना अशी केली, बंगलोरला शहाजी राजे राहतील, त्यांच्याबरोबर त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे राहतील आणि आता महाराष्ट्रामध्ये ही जी जहागीर आपल्याला मिळाली आहे ती मात्र जिजामातोश्री शिवाजीराजे यांच्या नावे पाहतील. म्हणून वयाच्या 6व्या वर्षी शिवबा जहागीरदार झालेत. इथे आधुनिक वाद सुरू झाला. शिवाजी राजांची ही जहागिरीची संपूर्ण चौकट बळकट होण्यासाठी जे अनेक विश्वासू मंत्री शहाजी राजांनी या ठिकाणी पाठवले, अनेक मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यामध्येच एक दादोजी कोंडदेव नाव आहे. मुळात दादोजी कोंडदेवांचा आणि शिवरायांचा असा ऐतिहासिक संदर्भ आणि संबंध शिवजन्मानंतर आलेला आहे. त्यामुळे शिवजन्माबाबत वाद व्हायची खरंच काहीच गरज नाही. आणि मुळात हे नको ते घाणेरडं प्रकरण लिहिलं कोणी, तर ते जेम्स लेनने. आता जेम्स लेननी लिहिलं म्हणून त्याला जर आम्ही खरं मानलं तर आम्ही त्याला खरं म्हटल्यासारखंच झालं की हो. मग त्यांनी असं लिहिलंय म्हणून पुतळा हलवा म्हणजे खरा कोण ठरला? पण आमच्याकडे कायद्याचे तज्ज्ञ सुद्धा कायद्याचे पुढे थांबले आहेत. सगळंच गडबडलं की हो गणित नाटक. मुळामध्ये इतिहासामध्ये जर स्वच्छ याचा उल्लेख आहे की तो सोन्याचा नांगर पुण्यावरनं फिरवत असताना दादोजी एक मंत्री या रूपाने तिथे उपस्थित होते. बरं, त्या पुतळ्यांच्या खाली नावं लिहिलेली आहेत, हे दादोजी कोंडदेव आहेत, हे शिवाजी महाराज आहेत आणि या जिजाऊ मासाहेब आहेत. आता इतकी नावं लिहिलेली असताना सुद्धा काय विपरीत शंका येण्यासारखं आहे पुतळे बघून? काय त्या दृष्टीला विकृत म्हणावं का वृत्तीला विकृत म्हणावं? आणि नवीन एक त्यांना शोध असा लागला की शिवभारत नावाच्या ग्रंथामध्ये असं वर्णन आलंय की 7व्या वर्षी शिवाजीराजे बंगलोरला निघून गेले. मग पुढे शहाजीराजांनी त्यांना एक सद्गुरू कोणतरी दिले शिकवण्यासाठी आणि 12 वर्षापर्यंत शिवाजीराजे बंगलोरलाच त्या शिक्षकाकडे शिकत होते. म्हणून दादोजी कोंडदेवांचा संबंध नाही. इतिहासाच्या दृष्टीनं हा उल्लेख शिवभारतात असला तरी तो चूक आहे. याचं कारण असं, बंगलोरमध्ये शहाजीराजांचं राज्य निर्माण झालं आणि त्यांना संपूर्ण सनद बंगलोरची मिळाली, तेच मुळात 39 या सालामध्ये मिळाली आहे. त्यामुळे 7व्या वर्षी म्हणजे 37 साली शिवाजीराजे तिथे जाणार नाहीत. शिवाजीराजे 30 सालांचा जन्म जर समजला तर 37ला ते 7 वर्षाचे असले पाहिजे. 37 साली शहाजीराजांना बंगलोर मिळालेलं नाही. बंगलोर शहाजीराजांच्या ताब्यात आलंय ते 39 साली आलंय. इतिहास बघताना सालही बघावीत, अर्थात रस्त्यात चालतानाही बघावीत सालं. तसं इतिहास बघताना ही सालही बघण्याचं आवश्यक आहे त्याच्यामध्ये. वयाच्या 10व्या वर्षी शिवाजीराजांना शहाजीराजांनी बोलावून घेतलं आणि मग ते 2 वर्ष बंगलोरला होते आणि शिवाजीराजांच्या 12व्या वर्षी त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. वयाच्या 12व्या वर्षी त्यांना परत पाठवलं, हा उल्लेख सगळीकडचा समान आहे. पण 10व्या वर्षापर्यंत वयवर्ष 6 ते वयवर्ष 10 मधली 4 वर्ष ते बंगलोरला होते, याचा कोणताही ठोस पुरावा ऐतिहासिक दृष्ट्या इथे होऊ शकत नाही. आणि मग मुळामध्ये जर अनेक शिक्षकांची तिथे ग्रंथावळी सांगायची असेल तर त्या काळामध्ये कोंढाणा आणि पुणे या भागाचा संपूर्ण अधिकार पाहण्यासाठी ज्या दादोजी कोंडदेवांची नेमणूक शहाजीराजांनी केली आहे, तर काही ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की त्यांनी लेखन वाचन शिक्षणापासून सगळा काही शिवाजीराजांवरती प्रेमाचा वर्षाव केला. गोंधळ कुठे असतो लक्षात घ्या, ज्यावेळेला काव्य समजत नाही तिथं गोंधळ होतो.
अनेकांनी असा आक्षेप घेतला की जेम्स लेनला हे वाईट कधी सुचलं? ते म्हणले पुरंदर यांच्यामुळे सुचलं. का पुरंदरेने काय चुकीचं लिहिलं आहे? पुरंदर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिताना असं लिहिलं आहे की दादोजींचे, जिजाऊंचे आणि शिवाजीराजांचे गोत्र एकच होते. या वाक्यामुळे म्हणले वाईट अर्थ तयार होतो. अहो पण गोत्र एकच होते, ज्याच्यामुळे वाईट अर्थ तयार होतो त्या गोत्रांची नावं माहिती आहेत का आपल्याला? आणि या गोत्रांमध्ये सह्याद्री नावाचं कधी गोत्र असतं का? पुरंदरेने लिहिताना असं लिहिलंय या तिघांचंही गोत्र एकच होतं, ते म्हणजे सह्याद्री आणि स्वराज्य. म्हणजे या तिघांची इच्छा एक होती, या तिघांची मनीषा एक होती. हा त्यातला काव्यात्मक अर्थ असतो. गोत्र एक असतं या शब्दाचा फक्त हाच अर्थ काढायचा नसतो. आता कोणी कोणाला समजावून सांगायचं हे? त्यामुळे इकडे पुरंदऱ्यांना शिव्या घाला आणि दुसऱ्या बाजूला जाऊ द्यात. शिवीगाडीत किती वेळ घालवायचा आपण? बरं, पालिकेच्याही लोकांना अक्कल शून्यांच्या मागे आपण किती जावं इतकाही जर विवेक राहिला नाही तर लहरी राजा प्रजा आंधळी आणि आधांतरी दरबार, आणि मग उद्धवाला हाक मारावी लागते अजब हे सरकार म्हटलं. नशिबाने त्यावेळेला उद्धव आले म्हणून बरं झालं. त्यांनी तरी सत्याची बाजू राखून धरली की त्याला काही अर्थ नव्हता, या भांडणाला काही अर्थ नव्हता. मुळामध्ये दादोजी कोंडदेव तिथं नको होते, याच्या मागे दुर्दैवानी ब्राह्मण मराठा वाद त्यांना मोठा करायचा होता. आणि इतिहास जेव्हा एखाद्या जातीय वादावरती उभं करण्याचे उपद्व्याप होतात तिथं सगळ्याची हानी सुरू होते. हे तर स्वाभाविक आहे. म्हणजे बुवा तुम्ही ब्राह्मणांच्या पक्षपाताने बोलणार आहात का? का त्याच्यावरच 4 तारखेला नाटक आहे? सावरकरांच्याच रंगभूमीवरती नाटक होणार आहे भीमनगर मोहल्ला म्हणून, की ज्याच्यामध्ये दाखवणार की शिवाजी प्रत्येकाला हवा तसा तो त्याच्या तऱ्हेनं वळवून घेतो. जणू काही सगळ्यांची खाजगी प्रॉपर्टी मालवत आहे. त्यातली मूळ संकल्पना खूप छान आहे की ज्याच्या डोक्यात शिवाजी राजे आले तो त्याच्या डोक्याने ते चित्र रंगवायला लागतो. पण अर्थात त्या संकल्पनेला कलात्मक रूप देताना ज्यांनी ज्यांनी सत्य रंगवलं त्यांना सुद्धा असत्य म्हणण्याचा चावटपणा त्यात जास्त केलाय त्यांनी. जे खरे रंग आहेत ते कशाला नाकारायचे? जे खोटे रंग आहेत ते आपण नाकारूया त्यातले. पण खरं खोटं ठरवण्यासाठी इतिहासाचा जो सत्य आधार घेतला पाहिजे. ज्या लोकांनी ऐतिहासिक चुका केल्या त्या चुकाच आहेत, त्याला कोणीही समर्थन करणार नाही. पण कित्येक वेळेला समर्थ संप्रदायाकडून सुद्धा चुका झाल्या की आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी शिवाजी राजांच्या कथा लिहिताना शिवाजी राजाला जणू काही दुसरा काही उद्योगच नव्हता. समर्थांना खोकला आला की शिवाजीराजे धावत आले, समर्थांना शिंक आली शिवाजीराजे धावत आले, समर्थांना इतक्या सारख्या वेळेला कुठेही शिवाजीराजे आलेले नाहीत. किंबहुना काही लोकांनी थोडंसं आग्रहपूर्वक असंही म्हणायला सुरुवात केली, अगदी बालपणापासून शिवाजीराजांवर मनाच्या श्लोकाचे जे संस्कार झाले होते. खरं इतिहासदृष्ट्या कोणी काही म्हटलं तरी तसं चूक आहे. पण मुळात शिवाजीराजे 15 वर्षाचे होईपर्यंत समर्थ महाराष्ट्रात परत आलेच नव्हते, ते भारत भ्रमणावर होते. हिंदवी स्वराज्याची शपथ इथे झाल्यानंतर समर्थांचं महाराष्ट्रात आगमन आहे, त्याच्यानंतर मठांची निर्मिती आहे, त्याच्यानंतर मनाच्या श्लोकाची निर्मिती आहे. त्यामुळे शिवाजीराजे 10 वर्षाचे असताना मनाचे श्लोक नावाचं पुस्तक लिहिलंच गेलं नव्हतं. काही ठिकाणी संप्रदायाच्या सुद्धा चुका होतात, ठीक आहे ना, पण ती चूक बाजूला करून त्यांच्यामध्ये काही प्रेमाचे संबंध होते हे तर हो म्हणायला काही हरकत नसते. पण एका वेळेला सरकारी तज्ज्ञ माणसांनी मला असं सांगितलं की 12 वर्षापर्यंत शिवाजीराजे जर बंगलोरातच होते तर दादोजी त्यांना काय शिकवणार? ते आधीच शिकलेले होते. आणि दुसऱ्या बाजूला त्याच लेखकांनी पुस्तकात असं लिहिलं की संभाजीराजांना 14 वर्षानंतर संस्कृताचा विशेष अभ्यास करण्यासाठी उमाजी पंडितांसारखे पंडित नेमले गेले आणि त्यानंतर त्यांना शिकवलं. अरे च्छा, म्हणजे संभाजी महाराजांना 14 वर्षानंतर शिकवायला कोणी नेमलं गेलं तर 14 वर्षानंतर ते शिकू शकतात, फक्त शिवाजी नाही शिकू शकत 12 नंतर का? तर त्यांना दादोजी नकोत म्हणून इतकंच त्यातलं उत्तर आहे. मुळात शिवाजीराजांच्या पत्रव्यवहारामध्ये सुद्धा शिवाजीराजांनी दादोजी कोंडदेवांच्या बद्दल अत्यंत आदराचे उद्गार काढले. जर त्या पत्रसंग्रहाचा संदर्भ आपण प्रत्येक ठिकाणी घ्यायचा ठरवला तर किमान दादोजींचा अपमान करता येणार नाही, इतके आदराचं स्थान शिवाजीराजांच्या मनामध्ये त्यांचं आहे. तेव्हा दादोजी कोंडदेव हा चिकित्सक वाद आहे, तो बाजूला करूया. वादामध्ये
मलाही फार रस नाही, तुम्हालाही रस नाही, आपल्यालाही माहिती आहे. आपल्याला या वादांच्या पेक्षा संवाद करून पुढचा चांगला महाराष्ट्र कसा घडवायचा, पुढचा चांगला भारत कसा घडवायचा हे सगळ्यात मनात आहे. पण दादोजी कोंडदेव ही व्यक्ती काहीतरी विशिष्ट होती, मोठी होती. इतकंच नव्हे तर हा कारभार बघण्यासाठी अत्यंत खबरदार असा मनुष्य दादोजी यांच्याबरोबर दिला होता. या ऐतिहासिक साधनाला कोणीही आज विरोध करणारा नाही. शासकीय अभ्यासक्रमाच्या पुस्तकात सुद्धा स ग म प नि जा नि प म ग ग. जेव्हा वयाच्या 6व्या 7व्या वर्षी या जाळून भस्म झालेल्या पुण्याच्या जहागिरीमध्ये दादोजी शिवाजीराजांना घेऊन आले, जिजाऊंना घेऊन आले, तेव्हा ते दाखवत आहे शिवबा ह्या जहागिरीवर आपल्याला उभं राहायचंय. बरं बघही पुण्यभूमी शिवधा धिन धिन दादा धिन पुण्यभूमी शिवराया. बघही पुण्यभूमी शिवराया. बघही पुण्यभूमी शिवराया. गाढव नांगर फिरले यावर. गाढव नांगर फिरले यावर. गाढव नांगर फिरले यावर. जळके 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 वाडे वाड्या. बघही पुण्यभूमी शिवराया. बघही पुण्यभूमी शिवराया. बघही पुण्यभूमी शिवराया. शिवबा जळक्या भिंती बघ आक्रंदती. जळक्या भिंती बघ आक्रंदती. धावा श्री शंकरा बोलती. धावा श्री शंकरा बोलती. म्हणून तुम्हाला झाली स्फूर्ती. म्हणून तुम्हाला झाली स्फूर्ती. तुम्ही विष्णू धरती तव जाया. तुम्ही विष्णू धरती तव जाया. पुण्यभूमी शिवराया. बघही पुण्यभूमी शिवराया. बघही पुण्यभूमी शिवराया. शिवराया शिवराया. दादोजी या पुण्यामध्ये आपल्याला राहायला वाडाचं नाही, कुठे राहायचं? दादोजी सांगतात शिवबा मोठी माणसं वाडे बघून नाही राहत, वाडे बांधून राहतात. खेडेबाऱ्याला आपल्याला एक वाडा उभा करायचा, इथे एक वाडा उभा करायचा. आणि काय योगायोग, सोन्याचा नांगर नांगरत असताना पहिलं दर्शन झालं ते गणेशच सापडला. कसबा गणपतीची स्थापना केली, गणपतीची आधी पूजा केली लाल महालापूर्वी. आपळेबुवाचं नशीब थोर आहे. या बाबतीत कुठल्याच इतिहासाच्या पुस्तकात मतभेद नाहीयेत. गणपतीचं पूजन झालं, गणेशाचं मंदिर त्या ठिकाणी उभं केलं, त्याच्या संपूर्ण पूजा दिवाबत्तीसाठी एक सुंदर योजना केली. त्याच्यानंतर लाल महालाची उभारणी झाली. काही कथा इकडे आहेत इकडं नाहीत, पण त्या घ्यायला हव्यात. कारण मी मगाशीच एका ग्रंथाबद्दल सांगितलं, ज्या ग्रंथाचं नाव मी मगाशी बोललो शिवभारत नावाचा ग्रंथ. हा कवी परमानंदाने लिहिलेला ग्रंथ आहे. हा शिवाजीराजे असताना लिहिला का नंतर लिहिला हा थोडा वादाचा मुद्दा असेल, पण तो ग्रंथ हा फक्त सिद्धी जौहरच्या युद्धापर्यंतचाच आहे. शिवभारत ग्रंथात सिद्धी जौहरच्या आत्महत्येपुढं काहीच लिहिलं नाही. मग आता ह्याच्या पुढचा इतिहास कसा लिहिणार? मग शिवभारतचा पुरावा नसताना सुद्धा बाकीच्या बखरीमध्ये लिहिलं ते मान्यच करायला पाहिजे ना.
तानाजी मालुसरेंचा उल्लेख शिवभारत करतच नाही, कारण पुढे इतिहास त्यांनी लिहिलाच नाहीये. येसाजी कंकाचा उल्लेख तो पुढे करत नाही, कारण पुढचा इतिहास नाहीच त्याच्यामध्ये लिहिलेला. मग अशा वेळेला काय करणार? मग जेदे शकावली, चंपू काव्य ह्या सगळ्याचाच आधार घेऊन पुढचा इतिहास लिहावा लागतो तुम्हाला. सगळ्याचेच आधार घेतले पाहिजेत.